मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में आज गुरुवार 4 जनवरी 2024 को वातुक संगठन संयुक्त महासंघ की ओर से श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड के पास विरोध प्रदर्शन कर मोदी सरकार के बनाए गए हिट एंड रन कानून को लेकर गृह सचिव की ओर से सिर्फ कानून को लागू न करने की बात सामने आई है, जबकि वातुक संगठन की मांग है कि जब तक मोदी सरकार इस बिल को रद्द नहीं करती तब तक वातुक महासंघ इस कानून का विरोध करता रहेगा, ऐसा इशारा दिया है। कायदा आणलेला आहे आणि जे मीटिंग झालेली आहे ज्यामध्ये गृह सचिव साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्णपणे खोटे आहे आणि जे केंद्र सरकारची धोरण आहे की पहिले आंदोलन चालकांना दाबवायचं आणि त्यांना शांत करायचं, मग नंतर डायरेक्टली कायदा लागू करायचा, या असे धोरणामुळे आजपर्यंत जे पण केंद्र सरकारने 10 वर्षात असे कायदे आंदोलकांना दबडून केलेले ते सर्व कायद्यांची आम्ही हे दखल घेऊन आज केंद्र सरकारचं हेच निर्धार आहे की फक्त तात्पुरता लोकांना दाबवायचं आणि नंतर कायदा लागू करायचं। आपले जे गृहमंत्री सचिव यांनी पण ह्या प्रकारे सांगितले की आज कायदा लागू नाही म्हणजे पुढच्या काळात तुम्ही कायदा लागू करणार का, हे प्रश्न चिन्ह जे आहे ते चालकांना भ्रमित केलेलं आहे। तुम्ही स्पष्ट आश्वासन द्या, स्पष्ट लेखीमध्ये द्या किंवा आमचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मीडियामध्ये येऊन चालकांच्या जे मनात शंका आहे ते शंका दूर करावे, हेच विनंती महासंघाने घेतलेली आहे। आज काय केलं? आज आपण चालकाविरोधात जो कायदा आहे त्या कायद्याविरोधात आम्ही इथं सर्वजण जमा होऊन निदर्शने करत चालकांना जागृत करण्याचे काम करण्यासाठी आम्ही इथं सर्व चालक एकत्र आलेले आहेत। वाहतूक